तर हे बघा मित्रांनो, मस्तपैकी खेकडे आणलेले आहेत आणि खेकड्यांचा रस्सा कसा तयार होतो हे बघूया. हे बघा नंगा बघा केवढा आहे, खतरनाक. एक नंगा बघा असा. खेकडी साफ कशी करायची हे पण दाखवतो तुम्हाला. आणि खेकड्याचा रस्सा. हे पहिलं असं सगळं त्याचं पाय वगैरे काढायचं. नंग हे सगळे खेकडे आहेत की नाही, हे डोंगराले खेकडे आहेत बघा. म्हणजे तर हे बघा मस्त खेकडे साफ करायला लागतात आणि हे असे खेकडे आहेत ते ठेवलेत आणि तसं नंग वगैरे ठेवलेत बघा. नंग कसलं आहे बघा. खेकड्याचा रस्सा, झणझणीचा रस्सा गावाकडचा. खेकडे साफ कसे करायचे आणि त्याचा रस्सा कसा करायचा हे आपण बघायला आलो. जास्त नाही. खेकडे साफ कसे करायचे आणि त्याचा रस्सा कसा करायचा हे आपण बघायला आलो. जास्त नाही. तर ती डोंगरात वगैरे आता या टायमाला कसं असते गावाकडं, पाऊस वगैरे पडला असते पहिला, संध्याकाळी लोक खेकडे वगैरे पकडायला असे जातात. तर अजून लोक जातात थोडीफार आणि या खेकड्यांची चव वेगळी असते मस्तपैकी. रानातली खेकडी म्हणजे डोंगर भागात गावतात. एवढी अशी खेकडी झाली बघा. हे सगळं वेस्ट आहे. हे सगळं वेस्ट आहे. मित्रांनो हे बघा, हे मस्तपैकी साईडला काढले ते पेंड म्हणायचं त्याला, पेंड गावावरच्या भाषेत. आणि या बाजूला असं नंग आहे ते सगळे. या बाजूला पेंड, लहान मोठं नंग आहे ते. त्यामुळे मोठा नंगा खतरनाक लागतोय चवीला. या बाजूला मोठे मोठे नंग सेपरेट काढून ठेवतात बघा, तुम्ही बघू शकता. आणि या बाजूला असे लहान नंग आणि पेंद. म्हणजे हे नंग खायसाठी मस्त असतात. स्वच्छ करायचं बघा.
हे बघा, हा मित्रांनो कचरा आहे. तर हा सगळा टाकायचा वेस्ट. हे सगळं वेस्ट आहे. आणि हे जे तुम्ही बघू शकता पूर्ण खेकड्याचं पाणी झाले बघा तयार. हे रस्त्यासाठी वापरायचं. पूर्ण त्याचं मिक्सचर करून. हे बघा, हे खेकड्याचं रस्त्याचं पाणी ते केलेलं. इकडे सौदा आहे. सौदा मसाला काय यावर असं नंग आणि यावर असं पातेलं. नंग टाकलं जवळ इकडे रश्याचं. हे बघा मस्त नंगे खेकड्याचे.